नमस्कार. मी अरविंद आखले. सध्याच्या भाषण पुष्पामध्ये आजचं 43वं पुष्प मी आपल्यासमोर आज सादर करतो. तर काल आपण वराह अवतारापर्यंत आलो होतो आणि वराह अवतारात वराहाने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला ही कथा आपण काल ऐकली. आता हिरण्याक्ष राक्षस कसा काय उत्पन्न झाला ही समूळ अतिशय सुंदर अशी कथा आता आपण वाचणार आहोत. या कथेत काही खूप घेण्यासारखं आहे आणि हे गृहस्थाश्रमी माणसांनी अत्यंत लक्षात ठेवावं अशी ही कथा आहे. तर मरीची ऋषी यांचे पुत्र कश्यप आणि त्यांची पत्नी दिती असा हा विवाह झालेला होता. एकदा आपल्या आश्रमात हे दोघं असताना संध्याकाळ झाली आणि दितीला प्रचंड अशी कामेच्छा उत्पन्न झाली. तिच्या पोटी काही संतान नव्हतं आणि हे उत्पन्न व्हावं, काहीतरी आपला वेळ जायलाही आपली काही साधन असावं या दृष्टिकोनातून प्रचंड अशी कामेच्छा तिला उत्पन्न झाली. वेळ संध्याकाळची होती. ऋषींनी नुकतंच आपलं स्नान संध्या आटपलेली होती आणि शांतपणे ते बसले होते आणि दिती तेवढ्यात त्यांच्या जवळ आली आणि ती म्हणाली की मला काही मुलबाळ नाही, मला करमत नाही. तर आपण आहोत दोघंही पतिपत्नी गृहस्थाश्रमी आहोत. तुमचं कर्तव्य आहे की माझ्या वासना भागवणं आणि मला अपत्य सुख देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य या क्षणी माझी अत्यंत तीव्र भोगवासना उत्पन्न झाली तर या क्षणी तुम्ही ती पूर्ण करावी आणि यात काही अधर्म नाही. ऋषींनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं की अगं बाई, ही वेळ कोणती आहे. गृहस्थाश्रम जरी असला तरी सर्व काळ 24 तास काही गृहस्थाश्रमातल्या या कर्तव्याचं पालन आपल्याला करायचं नाही. त्याची काही ठराविक वेळ आहे. केव्हाही सकाळ दुपार संध्याकाळ कामेच्छा उत्पन्न झाली की करावं अशी रीत नाही आणि ते नुकसानदायक आहे. तेव्हा तू यावेळी हे करू नको, शांतपणे सगळं होऊन जाऊ, बाकी रात्रीचा वेळ आपल्याला आहे तेव्हा आपण ते करू. पण हिला इतकी प्रचंड इच्छा उत्पन्न झाली होती की ती काही केला तयार नाही आणि शेवटी त्यांचा हात धरून ती ह्याच्यावर घेऊन गेली शयनकक्षामध्ये आणि तिने आपली इच्छा पूर्ण केली. ऋषी आले बाहेर. बिचारे काय करणार, पत्नी आहे, पत्नीचा धर्म आपल्याला पतिधर्म पाळला आवश्यक आहे, त्याप्रमाणे त्यांना पाळावा लागला तो. परंतु पहा की संभोग केव्हा करावा ह्यालाही काही नियम आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की आईबाप अतिशय चांगले संस्कारी आहेत परंतु मूल मात्र कुसंस्कारी होते. आता याचं मूळ या कथेत आहे की वेळ ही पाहून पाहिजे. केवळ ग्रस्ताश्रम आहे म्हणून 24 तास कामोपभोग, इच्छा होईल तेव्हा भोग, हे अयोग्य नाही. त्याच्यावर कुठेतरी संयम पाहिजे. हा संयम नसेल तर मग ही अशी कुसंतती उत्पन्न होते. तेव्हा आपण माणूस आहोत, पशु नाही. पशुसुद्धा वेळ पाळतात. तुम्ही पहा, केव्हाही पशु दिवस रात्र केव्हा त्याला वेळ असेल तेव्हा वेळ असेल त्या सीझनमध्ये नाही, त्यांचा एक ठराविक काळ असतो आणि पत्नीला पूर्ण इच्छा असल्याशिवाय पती कधी जबरदस्ती करत नाही. हे पशु जर पाळू शकतात तर आपण माणसं का नाही पाळायला पाहिजे. या कथेमध्ये फार अतिशय गहन असा अर्थ भरलेला आहे. हिरण्याक्ष का उत्पन्न झाला, राक्षस का उत्पन्न झाला, याची ही कथा आहे. तेव्हा आपण गृहस्थाश्रमी आहोत. आत्मोद्धार करण्यासाठी संतती होणंही आवश्यक आहे, हेही मान्य आहे. परंतु ती कशी, केव्हा असावी, काय असावी, वेळ केव्हा असावी यासंबंधी काही नियम नाही, निसर्गाने जे घालून दिले आहेत. आपण निसर्ग नियम पाळत नाही. इच्छा झाली की काम चालू. तर हे अत्यंत आवश्यक. कश्यपाने दिदीला खूप समजावून सुद्धा काही उपयोग झाला नाही.
आणि न भयम न लज्जा कामात रणाम न नयम बज्जा अशी जी काही म्हण आहे त्याप्रमाणे तिला झालं आणि तिने आपली इच्छा पूर्ण केली. मग मात्र तो झटका जसा तिचा आवेग उतरला तसं तिच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केलेली आहे. आणि ही चूक तिला नंतर पश्चातापही झाला की आपण किती नियम मोडले. पतीची इच्छा नसताना आपण हा संभोग करायला लावला. परंतु काय तो एक झटकाच असतो. कामातिरेकाचा एक प्रचंड असा झटका असतो. क्रोध किंवा काम ह्याला झटका येतो आणि तो त्या क्षणी जर संयम ठेवला नाही तर त्याचे परिणाम अत्यंत विपरीत असेच होतात. आणि सगळं झाल्यानंतर मात्र शांतपणा आल्यानंतर लक्षात येते की ही आपली चूक झाली. परंतु त्यावेळी उपयोग नसतो. वेळ टळून गेलेली असते. पश्चात्ताप होऊन काही उपयोग नाही. तेव्हा तरीही दिती कश्यपाला हात जोडून म्हणाले की महाराज, मी फार भयंकर चूक केली आणि तुमचाही अपमान केला, अपराध केलेला आहे. तेव्हा आता गर्भधारण झाला तर तो कसा होईल तुम्हाला कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. आपण दोघंही त्या दृष्टीने सुशिक्षित आहोत. परंतु तरीही कामेच्छा उत्पन्न झाल्यावर मी सावरू शकले नाही आणि तुम्हालाही मी तो विचार करू दिला नाही. तेव्हा आता या अपराध आपल्या हातून घडलेला आहे, याची शिक्षा होणार काही काही. तेव्हा कश्यप तिला म्हणाले की तुझी अत्यंत अपवित्र अशी वागणूक झाली. तू स्वतः तर पापकर्म केलंस आणि मलाही करायला लावलंस. तेव्हा अशी या वेळची जी संतती आहे ही पापकर्मी अशीच उत्पन्न होते. तेव्हा आपल्याला त्यातून 2 मुलं उत्पन्न होतील. अधम आणि उन्मत्त अशी ती मुलं राहतील आणि ती त्रैलोक्याला त्रास देतील. स्त्रियांचा अपहार आणि दुराचार करतील आणि शेवटी क्रुद्ध झालेल्या भगवंतांकडून त्यांचा नाश होईल. पतीचं भाषण ऐकून दिती मात्र घाबरली की हे काय आता आपल्या वाट्याला आलं. संतती होणार आपण इच्छा केली आणि ती मात्र आता अशी निपटणार. तिला अत्यंत वाईट वाटलं आणि तिची ही अनुकंपनीय अवस्था पाहिली आणि कश्यपानाही अंतःकरण त्यांचंही द्रवलं. ते म्हणाले हा तुझा एक अपराध नाही तर 4 अपराध आहे. एक तर तुझा मनावर अजिबात संयम नाही, वेळेचा दोष तू पाळला नाहीस, पतीचं ऐकलं नाहीस आणि देवतांचेही त्यामुळे अवहेलना झाली. आता माझा अपराध आहे, माझा ऐकला नाहीस ते मी क्षमा करू शकेन, परंतु बाकीचे 3 अपराध यांना क्षमा नाही आणि ती परमेश्वर तुला त्याची शिक्षा करेल. तेव्हा पण एक हे जरी असलं तरी एक मी तुला त्यातून चांगली गोष्ट सांगतो की हे पुत्र जरी कुपुत्र निघाले तरी तुझा नातू मात्र अतिशय भगवत भक्त आणि अतिशय चांगला असा होईल. दितीला त्यातल्या त्यात थोडं बरं वाटलं की ठीक आहे पुत्र असे निघाले पण निदान परमेश्वराकडून त्यांचा वध होणार असल्यामुळे ते मुक्त तरी होतील. आणि नरकयातना त्यांना भोगाव्या नाही लागल्या. याप्रमाणे दितीचा गर्भधारण झाला. हळूहळू तो वाढू लागला. खूप तेजपुंज असा तो गर्भ होता. आता या गर्भाची मागची ही एक कहाणी आहे. एकदा सनक सनंदन आणि सनतकुमार आकाश मार्गाने फिरत असतात. परमेश्वर अशा वैकुंठ लोकात परमेश्वराला ते भेटायला गेले श्रीहरीला. आता दारावर द्वारपाल होते, जय विजय, आणि हे 4ही कुमार अतिशय कोवळे दिसत होते, लहान पोरासारखे. त्यामुळे द्वारपाला वाटलं कोण हे पोरं, काय चालले आत, त्यांना जाऊ द्यायचं नाही. त्याने अडवलं आणि त्यांनी अडवल्यानंतर या ऋषीमुनींना फार राग आला आणि त्यांनी शाप दिला त्या द्वारपालाला, जय विजय, की या क्षणी तू या परिस्थितीतून बाहेर जाऊन पृथ्वीवर जाशील आणि जन्म घेशील, राक्षस कुळात जन्मशील. आणि असं म्हणून
ते आत श्रीहरींना भेटायला गेले. आता भगवंताच्या दरबारात काही लहान मोठा गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नाही. त्यामुळं भगवंताचे तुम्ही सेवक असून तुम्ही जो अपमान केला त्याची शिक्षा जय विजय यांना आता भोगावी लागणार. आणि त्यामुळे पृथ्वीवर जाल तुम्ही आणि दैत्य योनीत आणि तामसी योनीत असा जन्म घ्याल असा शाप दिला. आणि मग मात्र ह्या द्वारपालांचे डोळे उघडले. चारही मुनींना त्यांनी दंडवत घातलं आणि क्षमा करण्याची विनंती केली. परंतु त्यांनी सांगितलं ठीक आहे, थोडा विश्राम देतो, 3 जन्मानंतर पुन्हा तुम्ही या श्रीहरीच्या सेवेला याल. आणि मग त्याप्रमाणे ते श्रीहरीला आज भेटायला गेले. आणि त्यांनी सांगितलं की बा आमच्या हातून असं असं घडलेलं आहे, आम्ही त्याला शाप दिलेला आहे, जय जय विजय. म्हणजे ठीक आहे, हा काही त्याचा पहिला अपराध नाही. मागे लक्ष्मी आली होती एकदा, तेव्हाही लक्ष्मी देवीलाही त्यांनी असंच अपमानित केलं होतं. तर ही शिक्षा तुम्ही केली नसून मीच केली असं समजा आणि तुम्ही काही शोक करू नका. तेव्हा त्यांना येऊ द्या जन्म, हरकत नाही. आणि असं म्हणून परंतु काय आहे, श्रीहरींनाही शेवटी कळावं आहे, त्यांचे ते चाकर होते आणि चाकराची शिक्षा शेवटी मालकालाही भोगावी लागते. त्यामुळे ब्राह्मण हे माझं परमदैवत आणि तुम्ही तुमच्यासारख्या विरक्त ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणांचा अपमान या माझ्या सेवकांनी केला. तेव्हा या तुमची चरणधुळी मी माझ्या मस्तकावरील मुकुटावर धारण करतो, ही माझी शिक्षा. तेव्हा स्वतःच्या अपराधाची शिक्षा भोगून 3 जन्मानंतर हे जय विजय पुन्हा आपल्या जागेवर येतील आपल्या सेवेसाठी, एवढं नक्की. आता हे भगवंताचं भाषण चालू असताना हे चारही मुनी अत्यंत विस्मयचकित असे झाले. तेव्हा हे द्वारपाल त्यांनी सांगितलं की हे द्वारपाल 3 जन्म घेतील, तुम्ही त्यांना शाप दिला ती माझीच प्रेरणा होती. आणि हे झाल्यानंतर सनक सनंदन निघून गेले आणि जय विजय ताबडतोब स्थानभ्रष्ट झाले आणि दितीच्या या गर्भात आले. हा गर्भ तेजपुंज असण्याचं कारण तेच की जय विजयासारखी महान स्वर्गलोकातील आत्मीयतेच्या पोटी होते आणि दैत्य होण्याचा त्यांना शाप दिलेला होता. त्यामुळे देव तर 100 वर्ष हा जो गर्भ त्यांनी धारण केला, तिला खूप वर्ष, तिलाही कठीण झालं. हे लवकर असं पुत्र जन्माला घालणंही तिला सोपं नव्हतं. 100 वर्ष ते त्यांनी धारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी त्या गर्भांना जन्म द्यावाच लागला. आणि ते जेव्हा जन्माला आले तेव्हा महाभयंकर उत्पात झाले. पर्वतासह पृथ्वी हलली, सर्व दिशा पेटल्या, उल्कापात झाले, भयंकर वादळं झाले आणि वृक्ष कोसळून पडले. सर्व काही कडक अंधकारमय झालं. समुद्र उफाळून समुद्र प्राय अशा लाटा उसळल्या. अशा प्रकारे स्थिती झाली सर्व पृथ्वीवर. आणि मग ही 2 बाळं जन्माला आली आणि ती काही क्षणातच पर्वता एवढी मोठी झाली. त्यांची मस्तकं आकाशाला टेकू लागली. दोघांनी एक एक पाऊल पृथ्वीवर टाकलं तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर पृथ्वी हादरत होती. काय करणार, इलाज नाही. कश्यप ऋषींनी त्यांचं नामकरण केलं. दोघेही हातात गदा घेऊनच आलेले होते. हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडलं, त्रस्त केलं आणि सर्वांना आपल्या हुकमाखाली राहावं. तेव्हा हिरण्याक्ष हातात गदा घेऊन निघाला आणि त्रैलोक्य जिंकण्यासाठी बाहेर पडला. महाभयंकर आणि निर्भय असा तो होता, त्याला कोणाचं भय नव्हतं. त्याला पाहून सर्व इंद्र चंद्र वरुण यम पळून गेले. युद्धात कोणी समोर येत नाही, परंतु हिरण्याक्ष अतिउन्मत्त होऊन पाताळात जाण्यासाठी निघाला.
प्रत्यक्ष वरुणाची भेट झाली आणि हिरण्याक्ष त्याला म्हणाला, हे वरुणा, तू तर जलाधिपती आहेस, मग ये माझ्या पुढे आणि माझ्याशी युद्ध कर. तू फार पराक्रमी आहेस का? चाल, उभा राहा युद्धाला. तेव्हा आपला राग गिळून वरुण राजा म्हणला, मी तुझ्याशी काय युद्ध करू? तुझा पराभव करण्यास मी समर्थ नाही, पण परमेश्वर तुझा पराभव करेल. तोच तुझ्याशी युद्ध करण्यास समर्थ आहे आणि तुमच्यासारख्या दुष्टांच्या आणि उन्मत्ताच्या नाशासाठी भगवान श्रीहरीच समर्थ आहेत. तेव्हा हिरण्याक्ष कित्येक वर्ष पाण्यात विहार करीत त्या परमेश्वराला हुडकत होता, कुठे दिसतोय, आणि त्याला तो कुठे सापडेना. तेवढ्यात हातात चिपळ्या घेऊन आपले नेहमीचे कळीचे नारद आले. नारदाला बघितलं त्याने आणि म्हणलं, हे थांब, कुठं चाललास, इकडे ये. नारदाच्या चिपळ्या बंद पडल्या आणि ते त्या महाभयंकर दैत्याकडं पाहू लागले. तेव्हा त्याने विचारले, अरे बाबा, मी ते गरीब भटजी आहे, मला कशाला त्रास देता? मी माझा काही उद्योग नाही, केवळ भजन करत फिरतो हरीचं. त्याने विचारलं, भजन म्हणजे काय हो? तेव्हा तो म्हणला, भजन म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. त्याबरोबर त्या अर्थी तुला परमेश्वर भेटला असला पाहिजे. तो म्हणे, हो, मग सांग मला त्याला ठार करायचं. आता नारदाच्या लक्षात आलं की याचं मरण आता जवळ आलेलं आहे. तेव्हा ही पीडा आता नारायणाकडेच आपण पाठवूया. तेव्हा या परमेश्वराला विष्णू म्हणतात असं त्यांनी सांगितलं. त्याच्या हातात चक्र आहे, सुदर्शन आहे आणि तो नेहमी वैकुंठ लोकात बायकोसोबत राहतो. परंतु आता मात्र तो चक्र आणि गदा घेऊन खाली गेलेला आहे, पाताळातच आहे. तो दिसायला काळा सावळा आहे आणि नेहमी पितांबर नेसतो, अंगावर माळा घालतो, दागिने घालत असतो. त्या तो म्हणतो की तू विष्णूला बघितला का? तो म्हणतो कितीतरी वेळा, तो फार शक्तिमान आहे. तर मग आता वैकुंठात असेल काय? तो म्हणतो नाही, मी आत्ताच तिथून आलो. तर यावेळी वैकुंठात नसून तो खाली रसातळात गेलेला आहे. तेव्हा ताबडतोब हा हिरण्याक्ष म्हणतो, आत्ता रसातळात गेलाय का, त्याला आत्ताच काढतो. म्हणून हिरण्याक्षही रसातळात आत जायला लागला. तर नेमकं त्याच वेळी हे वराह पृथ्वीला आपल्या दाढेत घेऊन वर येत होते आणि हिरण्याक्ष खाली जात असता या दोघांची गाठ पडली आणि हिरण्याक्ष आणि वराह स्वरूप भगवान एकमेकाकडे पाहू लागले. आणि हे कधीही पूर्वी न पाहिलेलं विचित्र रूप पाहून हिरण्याक्ष म्हणतो, हे काय? कोण हा? कोण आहे? आज तर नसेल परमेश्वर. परंतु इकडे तर त्यांनी नारदांनी सांगितलेलं असं की तो पितांबरधारी आहे, त्याला 4 हात आहेत, सुदर्शन आणि चक्र हे असतं त्याच्याकडे. तर तेव्हा त्याने रागाने त्याच्या रागात उभं राहिला आणि विचारलं, का रे बाबा, तू कोण आहेस? तर आता हिरण्याक्षाने रागाने विचारलं. तेव्हा भगवान मनुष्यवाणीने म्हणाले की बरोबर आहे, आम्ही जनावरच आहोत आणि जनावरं 2 प्रकारची असतात, एक सिंह आणि दुसरे ग्रामसिंह. ग्रामसिंह म्हणजे कुत्री. तर आम्ही तुझ्यासारख्या ग्रामसिंहांना मारणारे सिंह आहोत आणि ज्यांचं मरण जवळ आलेलं असतं ते तुझ्यासारखं उन्मत्तपणे बोलत असतात. त्यात तुझं मरण जवळ आलं. ते ऐकून मात्र हिरण्याक्ष फडकला आणि असलं उत्तर त्याला आजपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं. त्याला कोणी विरोधच केला नव्हता. देवसुद्धा पळत असत त्याला पाहून. त्यामुळे हिरण्याक्षानं आपली गदा ताडकन भगवंताच्या अंगावर फेकली. त्यांनी ती चुकवली आणि ते त्याला उलट आणि हिणवायला लागले, अरे तुला साधी अजून गदा नाही धरता येत, तू कसला पराक्रमी? हिरण्याक्षानं पुन्हा जोरात गदा मारली आणि भगवंतानं हत्तीवर फूल मारल्यासारखं त्याला झालं आणि इकडं भगवंतानं मात्र अचूक प्रहार करून हिरण्याक्षाच्या बहुतेक सर्व बरगड्या मोडून टाकल्या. विदुरा ते दोघांचं अद्भुत आणि महाभयंकर युद्ध पाहून सर्व देवगंधर्व, पितर, ऋषी यांची दाटी झाली होती आकाशात.
आणि सर्व श्वास रोखून ते युद्ध पाहत होते. नारद जोरजोरात चिपळ्या वाजवत होते आणि भगवान त्या दैत्याला उंदराला खेळवतात तसे खेळवत होते. तेव्हा ब्रह्मदेवानं हात जोडून भगवंताला सांगितले की अरे बाबा, ह्याला ताबडतोब मार. संध्याकाळ झाली की हा पुन्हा उन्मत्त होतो, त्याच्या अंगात शक्ती येते संध्याकाळी. तेव्हा ताबडतोब या दुष्टाचा वध कर, कारण संध्याकाळच्या आत हा जर मेला नाही तर संध्याकाळी याचं बळ वाढतं. तेव्हा भगवंताची ती ब्रह्मदेवाची विनंती ऐकून भगवंतानं त्याच्याकडं किंचित नजर फिरवली आणि सांगितले, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. आणि त्यानंतर हिरण्याक्षानं पुन्हा गदेचा जोरदार प्रहार केला. तो प्रहार इतका भयंकर होता की भगवंताच्या हाताखालची गदा पडली, हाहाकार झाला आणि भगवंत निरायुधच झाले, आयुध नाही. परंतु राक्षस असला तरी तो शहाणा होता. आयुध नाही म्हटल्यानंतर तो थांबला आणि त्याने युद्धनीती पाळली. परंतु त्या क्षणी सुदर्शन श्रीहरीच्या हातात आलं आणि सुदर्शन चक्र त्यांनी त्याच्यावर फेकलं आणि त्याच वेळी ह्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक छेदलं आणि हिरण्याक्ष कोसळला. इकडे दितीच्या स्तनातून रक्ताची धाराने तिने ओळखलं की आपला एक पुत्र गेला. परंतु अंतकाळी त्याने भगवंताचं दर्शन आणि साक्षात भगवंताच्या हातूनच गेलेला आहे, त्यामुळे तो मोक्ष पावलेला आहे. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि अशा प्रकारे हिरण्यवधाचं कथा जी आहे ही संपली. हे चरित्र परमपवित्र, यश देणारे आणि पापनाशक असे आहे. आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि आता पुढची कथा आपण स्वयंभू मनूची ऐकणार आहोत पुढच्या वेळी. तर आता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, सर्वनाथ महाराज की जय. पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.